पुन्हा एकदा 1 सेकंड कॉंग्रॅच्युलेशन आदित्य, वेल प्लेड. दुसरा विजय मिळाला आहे, मॅन ऑफ द मॅच सलग मिळाली आहे. कसा आनंद व्यक्त करेल? काय नाही, परत मी टीमलाच क्रेडिट देईन. चान्स देतात मला, मी फक्त युटिलाइज करतोय. क्या बात आहे, थँक्यू. दिलेल्या संधीचं सोनं करतोय तो नक्कीच. डेफिनेटली आपण नेक्स्ट मॅचकडे लगेच वळणार आहोत. तर टॉस जिंकलाय कोलाबा वॉरियर्स टीमनं. कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील आमच्या समवेत प्रथमेश ठाकूर यांचा आवाजही तुम्हाला ऐकायला मिळेल. परंतु मॅचला आपण करूया लवकरात लवकर सुरुवात, कारण जवळजवळ 43° सेंटीग्रेडला ह्या तापमानामध्ये आपल्याला खेळावा लागतोय. आज खूप तापमान आहे, उच्च तापमान, रेकॉर्ड ब्रेक आहे. ये ज़रूर कहेंगे यहाँ पर देखिए बहुत टेम्परेचर बढ़ रहा है और इतनी धूप में देखिए अंपायर्स के यहाँ पर हम प्रशंसा करेंगे. सिर के ऊपर पानी का बोतल और मैदान के अंदर चलते हुए, क्या बात है. तीनों अंपायर्स का यहाँ पर जरूर प्रशंसा होगी. देखिए हमारे तीनों अंपायर्स, एक तरफ सत्यपाल जी काकड़े सर रहेंगे, दूसरी तरफ हमारे द्वारकानाथ जी चोरगे सर होंगे और विशु कोहली. देखिए ये बड़ा नाम है मेरे भाई. बिल्कुल बिल्कुल, सराहना करूंगा इस तीनों अंपायर की मैं. विशु कोहली यानी कि 2 kg चावल एक साथ हड़प करता है वो, 2 kg चावल और 2-3 किलो की मच्छी. नहीं, कोहली यानी देखिए मच्छी के दीवाने. खरं तर महाराष्ट्राला लाभलेली मोठी कोकण किनारपट्टी आणि त्या कोकण किनारपट्टीवर समुद्राच्या लगत, त्या समुद्रामध्ये समुद्राला दैवता समान पूजत असताना, त्यामध्ये मासेमारी करत असताना आपला उदरनिर्वाह करणारा कोळी समाज, आणि त्याच समुद्राच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं मिठाची आगर करून त्यावरती आपला उदरनिर्वाह करणारा हा आगरी समाज. खरी मुंबई कोणाची हा प्रश्न विचारला तर तेव्हा आवर्जून उत्तर दिले गेले, खरी मुंबई आहे ही आगरी कोळ्यांची. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अगदी आगरी कोळी समाजाला बिलॉंग करणारे आमचे तिन्ही पंच तुम्ही पाहतात. एक पंच आपण पाहिलं तर आदेईचे, दुसरे पंच जर आपण पाहिलं उरण परिसरातील गव्हाण या गावातील, आणि तिसरे पंच बेलवलीचे तुम्हाला पाहायला मिळतात. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जबरदस्त क्रिकेटपटू आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं एक काळ गाजवला, आजही रेग्युलरचा अगदी कित्येक खेळाडूंना लाजवेल असा नेहमी त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. रिव्हॉल्सर जोडले गेल्यात. का सांगाल, मॅच भरपूर महत्त्वपूर्ण आहे. 3 सामने अजूनही बाकी आहेत, पण उन्हाचा तडाखा प्रचंड बसला रिव्हॉल्सर. डेफिनेटली मॅच सुरू होतोय. पहिला ओव्हर, पहिला बॉल, रिव्हर्स स्वीप, स्विच हिट. पहिल्याच बॉलवर रिस्की स्ट्रोक पाहायला मिळाला. कोणी फिल्डर नव्हता त्या झेलखाली, गॅपमध्ये जाऊन पडतोय, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. या पहिल्याच बॉलवर कोलाबा वॉरियर्स टीमनं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली आणि आमंत्रित केलं टोना टायटन्स टीमला. पहिल्या बॉलवर 2 रन्स. येस, डेफिनेटली स्वराज्याचं तोरण बांधलं, जिथून तोरणा किल्ला जिंकला छत्रपती शिवरायांनी, आणि त्या किल्ल्याचं नाव जणू काही या संघाला दिलं गेलंय. ऑन साईडला लॉफ करायचा होता, फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, इट्स नॉट आउट. खरं तर धडपड मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी पाहायला मिळेल. अगदी बरोबर आहे, कारण प्रथमे ज्या पद्धतीने या फटक्याला तुम्ही तो फलंदाज सजवताना पाहिला ना, त्यामध्ये प्रचंड मेहनत होती आणि चेंडूवरची नजर तेवढीच कटाक्षानं टाकली होती, परंतु यश काही मिळालं नाही. चेंडू डॉट जातोय. सुरुवातीच्या काळात खरं तर असे फटके नव्हते फलंदाजांकडे, पण मॉडर्न डे क्रिकेट नवीन फटके बनवले गेले, आणि नेहमी आपण म्हणतो ना की मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. हे फटके खरं तर धावा बनवणारे असतात. कारण पूर्वी आपण पाहिलं तर रिव्हॉल्सर अगदी बी शेपमध्ये खेळलं जायचं, MRIचा बॉल असायचा, त्यामुळे पहिले 2 ते 3 ओव्हर मला तर वाटतंय सिंगल डबलवरतीच भर दिली जायची. अगदी बरोबर, कारण विशेपचाच खेळ होता, पूर्वीचा टर्न नव्हतं. परंतु इथे आजकाल पाहू शकाल हा चांगलाही फटका सजवलाय. फुलर लेनचा बॉल डीप बॅकवर्ड्स केला. चेंडू अगदी दंदन 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 करत चाललाय. अगदी सीमा रेषेच्या जवळ क्रॉस झाली की नाही हे मात्र सांगितलं जाईल पंचांकडनं. आमचे ऑलराऊंडर्स देखील आहेत. यस, हा इशारा येईल विशू कोहली सरांचा. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा आलेत. एकंदरीत 4 धावेनं संघाची धावसंख्या आपण प्रथमेश 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा पंचांना पार करून गोलंदाजी करतोय. हा हवेमध्ये लॉफ केलाय, फटका चांगला आहे, परंतु नियोजित क्षेत्र असल्या कारणानं इथे मात्र आपल्याकडे निर्णय येईलच. थोडीशी आपण बघितली तर डीप, अगदी कोपऱ्यामध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू पडला होता, आणि नियोजन कमिटीचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. गुरुनाथ पोपेटा तिथे आहेतच.
अगदी बघितलं ना तर क्रॉस ते कंपाऊंडच्या कोपऱ्यावर चेंडू जाऊन पडला आणि पंचांचा इशारा आलाय. या 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे, जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. धावांची गरज आहे खेळाचा पूर्वार्ध आहे. जितक्या जास्त धावा बनवू तितक्या जास्त बेनिफिट आपल्या गोलंदाजांना होईल. त्यामुळे प्रत्येक संघाला धावांचा मोह आवरता येत नाही. आज तर खेळ क्रिकेटचा आहे. जेव्हा धावा बनत नाही तेव्हा धावांसाठी संघर्ष होतो, पण जेव्हा धावा बनतात तेव्हा तो मोह आवरता देखील येत नाही. आणि नक्कीच तोच काहीसा प्रयत्न सुरू आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये प्रथमेश अगदी धावसंख्या 14वर जाऊन पोहोचली. त्यामध्ये एक षटकार आला आणि त्यानंतर दुहेरी अशा धावा करत 14वर मात्र हा धावसंख्येचा धावफलक पाहायला मिळतोय. एक चेंडूचा खेळ खरं तर या ओव्हरमधला अजूनही शिल्लक असेल आणि पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. महागडे षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमर तोड फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं अगदी योग्य वापर केला. पॉवर पॅक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक संपन्न 14 धावा धावफलकावरती. एक प्रेडिक्शन गेम नो बॉल कॉल केलाय. रिव्ह्यू घेतलाय पंचाने, तपासलं जाईल. इथे मात्र नो बॉल आहे की नाही हाईट फॅक्टर चेक केले जाईल. अबाव द वेस्ट कमरीच्या वर जर असेल तर नो बॉल. परंतु गोलंदाजाने थोडासा संशय व्यक्त केल्यानंतर लगेच मात्र पंचांनी पुन्हा एकदा इशारा केलाय. तपासलं जाईल प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून. सध्या चेक केलं जातं आमच्या कंट्रोल रूममध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. दिवस रात्र का पंचगिरी करावी लागते. फुल स्टॅमिना आहे त्यांच्याकडे. तर होतं असं कधी कधी. त्यांनी डाऊट केलं, लगेच संशय आणलं मनामध्ये, लगेच रिव्ह्यू घेतला आणि पारदर्शक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला गेला. What a shot! Stand and delivered. Stand and dispatch over the bowler set. गोलंदाजाच्या डोक्यावरनं सरळ बॅटनं लॉफ केला. फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. SPL ब्रँडेड सरपंच चषकाचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आतिशनं ठोकलेला हा खणखणीत षटकार. मी सुरुवातीलाही म्हटलं होतं की आतिश पाटील सारखा एक नामवंत खेळाडू आहे ज्याच्याकडे गुणवत्ता ठासून भरलेली आहे. पहिला मॅच त्यांच्या हातातून निसटला जरी असेल, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी विजय प्रस्थापित केला आणि या खरं तर विजयाची घोडदौड सुरू असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये ठोकला आतिशने षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस प्लेअर मिस मागे डिक्लेअर झोनमध्ये. बघा काहीतरी रिव्हॉल्सर जेव्हा डिक्लेअर झोनचं मैदान असतं तेव्हा यष्टीरक्षकाची भूमिका ही फार महत्त्वाची असते. कारण त्याच्या हातात खरं तर 5 ते 7 ते 8 धावा थांबवण्याचं खरं तर सामर्थ्य असायला हवं. कारण जेव्हा जेव्हा डॉट बॉल जातो तेव्हा त्याच्याकडनं जर चूक झाली तेव्हा अतिरिक्त धावा मिळतील. यावेळेस लोहा फुल टॉसमध्ये कन्व्हर्ट केला. फ्रंट फूट पुढे सरसाबत फटका खेळला गेला. फटक्यात चांगला एक धाव मिळेल. कशी सुरुवात झाली काय वाटतं या मॅचमध्ये? प्रेडिक्शन गेम आपण करूया. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये तुमचं प्रेडिक्शन काय असेल? कितपत धावा बनतील? नक्कीच आजच्या संपूर्ण दिवसाचा जर विचार केला ना प्रथमेश, तर मला तर 55 हा आकडा सर्वाधिक वाढला म्हणजे 4 ओव्हरमध्ये. त्यानंतर 40, 18, 27 अशा परिस्थितीमध्ये इथे सुरुवात तर चांगली झाली आहे. इथे मिळतील या 2 धावा. कदाचित डिक्लेअर क्षेत्राकडे चेंडू जातोय आणि कंपाऊंडला टच झालाय बॉल, परंतु चेंडू आतमध्ये असल्या कारणानं धावावं लागतं. मिळाले तो एकूण या बॉलवर 2 धावा. आणि या दुहेरी धावाने धावसंख्या सध्या आपण पाहिली तर 24 आकड्यावरती 24 धावा धावफलकावरती. SPLचा थरार आपण अनुभवतोय. काल देखील रिबॉल्सर जोडले गेलो होते या स्पर्धेसोबत, पण काल काही घडलं खरं तर आम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसला की 10 बॉलमध्ये 5 धावा झाले नाही अशी देखील मॅच झाली. एक्झॅक्टली काय घडलं त्या मॅचमध्ये? आणि नक्कीच तो मॅच होता खरं तर. इथे अंपायरचा सिग्नल शॉर्ट रन म्हणजेच एक धाव कमी असेल. खरं तर ती मॅच मगाशी आमच्या घर साहेबांनी विशालने सांगितलं की जास्त दुःख वाटून घेऊ नका. 3 बॉल जो बॉल डॉट खेळणारा फलंदाज अक्षरशः जेवला नाही आहे. त्याने टेन्शन जास्त घेतला, पण तो टेन्शन फक्त मैदानावरच घ्या. मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर टेन्शन घेऊ नका. चांगलं त्यांनी संदेश दिला. परंतु इथे ओ हो खूप चांगला झेल
जितून टिपलाय आणि इथे मिळेल सफलता गोलंदाजाला. विकेट जाईल तंबूच्या श्रेयाला. पंचवीस धावा धावफलकावर लागले आहेत. विकेट नवीन मैदानात येईल अर्थातच फलंदाज जितू. तिसरा ओव्हर इथे जितूचा हा बॉल मात्र इथे व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. धावासंख्या अतिरिक्तच्या मदतीनं सध्या टीमची टोटल 26 आकड्यावरती. अतिशसाठी हा बॉल शरीराचा वेध घेतला होता अगदी अलॉंग द बॉडी. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. इथे डॉट बॉल जातोय. फार सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा, भेदक मारा, आक्रमक गोलंदाजी सध्या करतात. फिरकीपट्टू बॉलिंग मार्कवर. ओ बाटची ऐसा आहे का प्रश्न विचारला जाईल. येस, बाटची कडा लागली. मोठा आवाज आला अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स पर्यंत. विकेट नंबर 2 गॉन. दोन विकेट मात्र इथे बाद झालेत आणि अर्थातच 26 या आकड्यावर थोडीशी परिस्थिती आता पलटली, अर्थातच बदलली म्हणेन. कारण 2 ओव्हरमध्ये धावा जास्त वाढत चालल्या होत्या. परंतु तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली ना जितूच्या, त्यानं मात्र व्हाईट बॉल नंतर एक विकेट प्राप्त केली आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत असताना जितू. नवीन बॅट्समन मनोज टू जितू. पहिलाच बॉल विरकावून देण्याचा प्रयत्न होता डीप बॅकवर्ड्स केलेले क्षेत्राकडे, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. जितून मगाशी एक झेल देखील खूप चांगला टिपला होता सिलिमिट विकेटला. हो, लवली बॉलिंग. बघा अचूक टप्प्याची गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे रायगड किंग्सने कालचा दिवस गाजवला, 10 बॉलमध्ये 5-6 धावा डिफेन्स केल्या, त्या शेवटच्या गोलंदाजाने असाच हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. येस, डेफिनेटली. पण यावेळेस मात्र कदाचित तुम्ही केलेली प्रशंसा त्याला पचली नसावी. अतिरिक्त धाव त्यानं खर्च केली लगेचच. मोस्टली असं होतं, आपण समालोचक म्हणून एखाद्या चांगल्या खेळाडूची स्तुती करतो, पण त्यानंतर तो खेळाडू तिथर बिथर होतो अक्षरशः मैदानामध्ये. कॉमेंटेटर्स ऑन साईडला टर्न केला. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये रन आउटची संधी. पंचांकडे आता पाहिलं जाईल आशाभूत नजरेनं एक्झॅक्टली काय निर्णय असेल. विशू कोळी सरांकडे नजर आहेत. नॉट आउट. विशू कोहली यांची अगदी तुम्ही शैली बघितली, इशारा बघितला. खरं तर कोहली आहे, अनेक वर्ष त्यांनीही क्रिकेट गाजवलं आहे. गव्हाण टीममधून खेळत असताना एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सातत्यानं आम्ही पाहतो. ज्या वेळी ओला मैदानावर सरावासाठी येत असतो विशू कोहली, खरं तर अक्षरशः मोठमोठ्या बॅट्समन प्रमोद गरज सारख्या बॅट्समनला देखील उभा ठेवत असतो. नाही, मॅच बघायला मजा येईल. जर एका बाजूला रिबॉल मात्र एका बाजूला विशू कोहली असतील तर मला तर वाटते आज आपल्याला वेळ मिळाला तर कदाचित 6 चेंडूंचा सामना आपण तो कव्हर करूयात. आणि जो जिंकेल त्याला 1 किलो मच्छी. क्या बात है. हा, सत्यवान काकडे काहीतरी इशारा करतायत. घमेलभर भात. हा, विशू कोहली घमेलभर भात काय टोपलाभर भात खाऊ शकतात. हा, चला, षटक समाप्त झालाय. जितूचा 3 षटकांचा वाजवी खेळी समाप्त झाला आणि टोटल धावसंख्या 28 धावा. 3 गडी बाद 28 अशी थोडीशी बिकट परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळते प्रथमेश. कारण या मॅचकडे विचार केला तर जो संघ कोलाबा वॉरियर्स खेळतोय ना, त्या कोलाबा वॉरियर्स टीमनं खरं तर आतापर्यंत विचार केला तर एकच मॅच जिंकलाय. परंतु त्यांच्या विरोधात टोना टायटन्स जो टीम आहे, त्या टोना टायटन टीमचा विचार केला तर 21 सामना त्यांना जिंकता आला नाही. त्यामुळं जर इथे हा मॅच असेल ना, त्यांच्यासाठी एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु इथे एक सिंगल आली आहे. जास्तीत जास्त कोलाबा वॉरियर्स टीमसाठी महत्त्वाचा मॅच असेल. येस, डेफिनेटली. पण 3 पराभव घेऊन कोणालाही
टुर्नामेंटच्या बाहेर पडणं हे पचणार नाही, त्यामुळे ते देखील काही पराभूत होण्यासाठी खेळत नसावेत. प्रत्येक संघ मैदानात आतमध्ये विजयासाठी उतरतो आणि सध्या कुठेतरी एका विजयाच्या शोधात असेल टीम तोरणा टायटन्स. नक्कीच नक्कीच कोलाबा वॉरियर्स बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय ज्या संघाला विजयाची गरज आहे. ओहो लवली बॉल, अगदी वेग होता त्या चेंडूमध्ये, खोलवर पद्धतीचा बॉल होता. ज्या पद्धतीनं पंचांचा इशारा लेग बायच आहे तो एक सिंगल आले. कडक उडामध्ये या रगरगत्या उन्हामध्ये काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. डेफिनेटली फार सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. उन्हाचा तडाखा प्रत्येकाला जाणवतोय, त्यामुळे जे पंच स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये असतात, स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये जे असतात, त्यांना मात्र खरं तर फार आनंद मिळत असेल, मनातल्या मनात करत असेल की पुन्हा मेन अंपायरच्या भूमिकेत जायलाच नको. बॅटची एज मागे डिक्लेअर झोन एकच धाव मिळेल, कारण तिथे थोडीशी सावली आहे. नक्कीच. आणि गुरुनाथ पोपेडा देखील तिथे थेट, आणि प्रशांत म्हात्रे आज मॅच रेफरी आहेत, ते अगदी ठाण मांडून तिथे बसलेत बरोबर बॅट्समनच्या मागे, आणि तेही आनंद घेत आहेत अगदी झाडाच्या सावलीमध्ये. आणि हे मैदान म्हटलं ना तर प्रथमेश 20, 25, 30 वर्षांपूर्वी असंच मैदान आहे. मागे डिक्लेअर, ज्या मैदानावर मोठमोठे खेळाडू खेळून गेलेत, मुंबईसारखे अविनाश जाधव सारखे एक दिग्गज खेळाडू मुंबईचे इथे खेळून गेलेत. पनवेल स्मॅश, हरिओम पनवेल, पूर्वी ग्रामीण स्पर्धा होत नसत, फक्त ओपन, मग 10-15 गावाचेच खेळाडू एकत्र येणार, पनवेलमधले संघ, अनेक मोठमोठे खेळाडू मात्र या मैदानावर खेळत, असा ऐतिहासिक मैदान. या दरम्यान आदरणीय सुरेशजी गुप्ता साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. मी महेश दादा पाटील यांना विनंती करेन की गुप्ता सरांना आपण सन्मानित करावं. खरं तर एक चांगली गोष्ट की या क्रीडांगणावरती होणाऱ्या या समालोचकांचा किंवा खरं तर डीजेचा आवाजाचा कोणाला त्रास होत नाही आहे, कारण कल्याण डोंबिवली परिसरामध्ये आलात, उत्तर शिव गावामध्ये खरं तर एका महिलेने जवळपास सगळ्या मॅचेस त्यामुळे बंद करण्याचा अगदी परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. किंग्स मैदान उसरगर तिथे देखील एका महिलेने इतका खरं तर सगळ्या खेळाडूंना त्रास झाला की तिथे साऊंड सिस्टीमच लावले जात नाही, फक्त 2 ते 3 स्पीकरवरती कॉमेंट्री करावी लागते. उत्तर शिवला नुकतंच हरिनाम सप्ताह 16 देखील पार पाडला, आणि खरं तर त्या सप्ताह 16चा धार्मिक गोष्टीचा देखील खरं तर आता लोकांना त्रास व्हायला लागला आहे. कुठेतरी या गोष्टीची खंत वाटते की आपलीच मोरी आणि टिंब अशी परिस्थिती झालेली आहे. आणि इथे खरंच नक्कीच खूप चांगली चर्चा इथे रंगताना, परंतु इथे फलंदाज देखील झाला धावचित बाद. पाहता 4 षटकांचा खेळही समाप्त झाला, आणि 4 षटकांमध्ये प्रथमेश धावसंख्या जर बघितली ना तर 34 धावा लागल्या आहेत, म्हणजेच कराव्या लागतील त्या 4 षटकांमध्ये 35. अर्थातच कोलाबा वॉरियर्स या टीमनं काढलेल्या 34 धावा तोरणा टायटन्स टीम समोर ठेवलेलं 35 धावांचं आव्हान. तर नेक्स्ट मॅचसाठी आपण आमंत्रित करूया लोहगड ग्लॅडिएटर्स विपक्ष हरिहर हिटर्स. चला, लोहगड आणि हरिहर या दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती आहे की टॉससाठी यायचं आहे तुम्हाला, प्लीज इमिजिएटली या टॉससाठी. खूप चांगली चर्चात्मक कॉमेंट्री तुम्ही ऐकता आमचे प्रथमेश ठाकूर आणि मी रवींद्र म्हात्रे. प्रथमेश, आणि खरं तर नक्कीच मगाशी एक उल्लेख केला की अखंड हरिनाम सप्ताह, परंतु या गावाचं एक वैशिष्ट्य आहे प्रथमेश, 50 वर्ष उलटून गेलेत आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मागच्या 50व्या वर्षी देखील या गावामध्ये संपन्न झाला. इंदुलकर महाराज सुप्रसिद्ध कीर्तनकार यांचं कीर्तन देखील या सप्ताह सोहळ्यामध्ये तुम्ही ऐकलात. त्यामुळं हा सुकापूर जो गाव आहे ना, कितीही बंधनं आलीत, अशी किती आमच्या ठाणे परिसरामध्ये होत असेल, परंतु रायगडमध्ये असं आहे की वारकरी संप्रदाय हरिपाठ हरिमंडल आणि जो हरिसप्ताह मंडल असतो ना, या सप्ताह सोहळ्याला कधीच कोण विरोध करत नाही. म्हणून तर या सुकापूर गावची ओळख आहे, अखंड हरिनाम सप्ताह सोहळा या गावामध्ये साजरा होत असतो. नाही, खरंच दुःख होतं, कारण रात्री चालणारा हल्दी समारंभ सर्वांना चालतो, 31st नाईट सर्वांना चालते. खरं तर नुकतंच 19 फेब्रुवारीला शिवजयंती शिवजन्मोत्सव आपण पार पाडला. खरं तर 10 नंतर तिथे देखील काही लोकांनी कंप्लीट केली आणि डीजे आणि तिथे सुरू असलेला कार्यक्रम तो बंद करावा लागला. या गोष्टीची खंत आहे की आज हिंदू धर्मामध्ये काय घडतं आणि खरं तर आपल्या हिंदू लोकांसोबत काय घडतंय, या गोष्टीची नेहमी खंत वाटते. आज कल्याण डोंबिवली परिसरामध्ये तुम्ही आला, बदलापूर, भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या परिसरामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये 12 ते 13 गौमासाच्या गाड्या पकडल्या जातात. मग एवढी गौकत्तल होते तर सरकार करतंय काय, या प्रश्नाचं उत्तर आम्ही नेहमी मागतो, पण त्या प्रश्नाचं उत्तर काय मिळत नाहीये.
नक्कीच खरं तर खूप चांगले या ठिकाणी चर्चात्मक समालोचक आपल्याला ऐकायला मिळतंय आणि खंत याकडे याचं एकमेव कारण म्हटलं तर प्रथमेश वाढती शहरीकरण. हे वाढतं शहरीकरण जसं झालंय ना त्यामुळं परगावचे प्रांतीय आले आणि त्यानंतर त्यांनीच आपल्याला या खरं तर आपल्या कार्यक्रमांना विरोध करण्यास सुरुवात केली आहे. विरोध होतो का काही कळत नाही. खरं तर देवाचं कार्य होतं. सप्ताह सोहळ्यामध्ये पोलीस पाठवले जातात, शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये पोलीस पाठवले जातात, कार्यक्रम बंद करण्यास भाग पाडलं जातं. सचिन असतील त्यांच्या सापडचे, मयूर शिरोसे कांब्याचे असतील, वावंजेचे आमचे सुनील पाटील असतील, हितेश भाऊ वास्कर असतील, महेश गायकर सोनारपाडा असतील, हे सर्व गौरक्षणासाठी नेहमी सदैव तत्पर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्व हिंदूंना विनंती आहे की गौरक्षणासाठी आपण सदैव तत्पर राहा. आपल्या धर्माची खरं तर रक्षण करणं, आपलं धर्मरक्षण हे आपलं आद्य कर्तव्य आहे, परम कर्तव्य आहे. त्यामुळे धर्मासाठी शस्त्र उगारणं हे काही वाईट नाही आहे. त्यामुळे जर ती परिस्थिती आली, धर्मासाठी शस्त्र उचलायला लागली, तर त्याच्यासाठी काही लाज क्षमा बाळगू नका, आवर्जून शस्त्र उचला आणि गौरक्षणासाठी आवर्जून एकत्रित या. डेफिनेटली शिवरायांनी काय केलं मात्र तर 350 वर्षापूर्वीही असाच प्रकार होता. अगदी दिंड्या भारूड यांनाही मुघलांनी विरोध केला होता. अक्षरशः शंभूराजेंनी यांचं अगदी सलो की पलो करून लावलं होतं. ज्यावेळेला दिंडे अडवले, दिंडीतील सर्व आपल्या महाराजांना किंवा दिंडीतील सर्व वारकरी संप्रदायाला त्यांनी मारहाण केली होती. त्यावेळी शंभूराजांनी अगदी त्यांना या मुघलांना देखील तिथे मारहाण केली होती. खऱ्या अर्थानं उसाटणे ही संतांची भूमी संबोधली जाते, जिथे भक्ती परंपरा आणि संस्कृती यांचा अनोखा संगम तुम्हाला पाहायला मिळेल. या पवित्र भूमीवरती अखंड राज्यस्तरीय हरिनाम सप्ताह सोहळा आयोजित होणार आहे. येत्या 22 ते 29 मार्च रोजी हा अखंड राज्यस्तरीय हरिनाम सप्ताह सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं संत परंपरेला साजेशी 7 दिवसाचे अखंड हरिनाम पाठ आणि भजनाची परंपरा तिथे जपली जाईल. विविध भागातून आलेले कीर्तनकार, प्रवचनकार आणि भजनी मंडळी यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन उसाटणे नगरी ही भक्ती रसात फुलवली जाईल. येत्या 22 मार्च ते 29 मार्चला आवर्जून सर्वांना विनंती आहे की आपण त्या भक्ती रसामध्ये सहभागी व्हा आणि अखंड राज्यस्तरीय हरिनाम सप्ताह सोहळ्याला भेट द्या. तर नक्कीच जाऊया पुन्हा एकदा मार्चच्या दिशेने. 35 धावांचं लक्ष, खूप चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाते. इथे पाहता पाहता 2 बॉल देखील डॉट गेलेत. अवघ्या 35चं लक्ष आहे प्रथमेश, परंतु त्या 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी देखील तोरणा टायटन्स टीमला आता झगडावं लागेल. नाही, झगडावं लागेल, संघर्ष करावं लागेल. बिना संघर्ष के कुछ भी प्राप्त होता नहीं है इस क्रिकेट की माया नगरी में. नेहमी म्हटलं जातं संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी लढावं लागतं, आपल्या हक्काच्या गोष्टीसाठी देखील आज भांडावं लागतं. त्यामुळे मात्र स्वतःचा हक्काचं असेल तर काहीच सोडू नका, आवाज सांगेन. पण दुसऱ्याचं हक्काचं मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर मग ते चुकीचं आहे. तर नक्कीच तो संघर्ष सुरू आहे. संघर्षाची तयारी इथे सुरू झालेली आहे. आणि संघर्ष म्हटलं ना तर हे संघर्ष दिवंगत दिबा पाटील साहेबांनी शिकवलं आपल्याला. खरं तर तेच संघर्ष आणि त्या संघर्षातून आज आपल्याला बरंच काही मिळालं आहे. दिवंगत दिबा पाटील साहेबांनी संघर्ष केला नसतं तर 12.5-22% प्लॉटही मिळाले नसते. आज जरी ते नसले तरी त्यांच्या आठवणी मात्र निरंतर या ठिकाणी या संघर्षातून आठवायला येतात. आज त्यांनाही सर्वजण देव मानतायत. परंतु मॅचकडे जर बघितलं ना आपण तर खूप चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. फार फार छान उल्लेख केला आपण दिबा पाटील साहेबांचा. खरं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त दिबा पाटलांचंच नाव. दिबा पाटील म्हणजे संघर्षाची एक जिवलग कहाणी आणि खऱ्या अर्थानं यशाचा नवसंकल्प. आणि जीवन म्हणजे नुसतं प्रवास नाही, खरं तर तो एक प्रेरणेचा उज्ज्वल दीपस्तंभ आहे. आणि जनतेच्या हक्कासाठी कायम सरकारच्या विरोधामध्ये ज्याने ज्याने आवाज उठवला ते नाव म्हणजे दिवंगत आमचे दिबा पाटील. तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली आठवण आपण लोकांपर्यंत पोहोचवताना. पण तो मैदानावर जर बघितलं तर 35 धावांचं छोटंसं लक्ष असताना गोलंदाजीतून सुरुवात चांगली होतोय. धारदार गोलंदाजी अक्षरशः तुम्हाला पाहायला मिळते. बघा, तिखट मारा, अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जेव्हा लो टोटल मॅचेसमध्ये अशी गोलंदाजी होते ना, सामना जबरदस्त रंगतो. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये ही मॅच देखील हाय व्होल्टेज बनणार, त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. षटक क्रमांक पहिलं संपन्न. पाठलाग 35चा करायचा होता, मिळाल्या फक्त 2. म्हणजे येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी 33 गरज. क्या वाह, क्या बात है.
दिबा पाटील हे केवळ नाव नाही तर तो एक विश्वास आहे, एक प्रेरणा, जनतेच्या हृदयातील एक अढळ स्थान आहे. खूप चांगलं संगीत बघा, डीजे मास्टरला ही आवडली आपली चर्चा, त्याने लगेच संगीत पोहोचवलं लोकांपर्यंत. खरंच स्त्री भ्रूण हत्या हा जो कायदा आहे तो देखील दिबा पाटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली अंमलात आला. टायमिंग स्ट्रोक, झेलखाली क्षेत्ररक्षक आणि अजून एक विकेट. आता मॅच मध्ये पूर्णपणे खरं तर या ठिकाणी ट्विस्ट निर्माण झाली आहे प्रथमेश. थँक्यू. चला फलंदाज गप्पा गोष्टी नंतर करा, मॅच संपल्यानंतर हवं तर गार्डन मध्ये सावकाश जात आहे खेळाडू सोबत, पण आता मॅच लवकर स्टार्ट करा. गप्पा मारत आरामात चालले होते. विशुक कोहली ऑन फायर, क्या बात आहे. बॉल तयार, पुढचा बॉल ओ द विकेट आला होता, खोला टाकला. व्हॉट फॅन्टॅस्टिक बॉलिंग, अनबिलिव्हेबल, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी धारदार, तिखट आणि भेदक मारा तुम्हाला अगदी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अप्रतिम कामगिरी करतोय. अविनाश सुकापूर कॉलनीमध्ये राहणारा चेतन म्हात्रे ओवल्याचे यांचे खरं तर हे मेवणे आहेत. अविनाश हो लावले कारण त्यांच्याकडे खूप चांगली कला कौशल्यता आहे. अविनाश यांना पूर्वीपासून आम्ही पाहतोय क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटच्या मॅचेस पाहण्यासाठी सातत्यानं कोणत्याही मैदानावर असतात. ही आवड आहे आणि आज प्रत्यक्षात खरं तर या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर खेळतानाही अविनाशला पाहायला मिळते चांगली गोलंदाजी. येस, गरजेचे देखील होती. 35 फार मागून चेंडू रिलीज केला, लवकर हेरलं, लाईन पिक केली, पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. क्षेत्ररक्षक खरं तर तिथे होते, त्यांना मंजूर नव्हती ही गोष्ट. कॅच कंप्लीट केली आहे आणि मॅच आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न. विकेट नंबर सेकंड डाऊन. ठोक डीजे. थँक्यू. खरं तर रिबल दादा, आता इतकी चर्चा झाली त्यामुळे आणखीन एक विषय मांडेन की येणाऱ्या नवीन पिढीला, आताचे नवीन जनरेशन जेन झी ज्याला म्हणतात, त्यांना खरं तर कपाळावर टिक्का लावण्याची लाज वाटते, खंत वाटते सांगायला की खरं तर ही हिंदूंची ओळख आहे. 40 दिवस खरं तर छत्रपती धर्मवीर शंभू राजांनी औरंग्याचं हाल सोसलं त्या कपाळावरच्या टिकासाठी. कपाळावरती गंध राहावा म्हणून औरंग्याचं 40 दिवस हाल सोसलं, धर्म परिवर्तन केलं नाही. झुकला ना कधी कुणापुढं, ना कधी तो झुकणार, आणि झुकणाऱ्यांची जात नाही मराठा हे त्याने सांगून दिलं. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर बलिदान मास सुरू आहे, धर्मवीर बलिदान मास सुरू आहे, त्यामुळे हिंदूंचं हे आद्य कर्तव्य आहे की बलिदान मास पाळणं. नक्कीच. खरं तर इथे मात्र हा लवली बॉलिंग, मेडन ओव्हर फेकला अविनाशनं. वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर 40+ मध्ये केलेली कामगिरी जर आवडली असेल तर अविनाशसाठी जयवंत दादा हो द्या जोरदार टाळ्या. वेल प्लॅड ही ओळख आहे. 40+ फॉर्मॅट कुठेच कमी नाही आहे, 40+चे खेळाडू कुठेच कमी नाही आहेत. अनुभवाचे बोल खरं तर बोलावे लागतात आणि अनुभव पाठीशी असेल तर यशाची मोठी शिखरं तुम्ही गाठू शकता. नवोदित खेळाडूंना फार काही शिकण्यासारखं आहे. नक्कीच 40+ क्रिकेटर्स म्हटले की मोस्टली त्यांना कॅज्युअली घेतलं जातं, त्यांना लाईटली घेतलं जातं, पण त्या खेळाडूंकडे जो अनुभव आहे त्या अनुभवाचा वापर तुम्ही करू शकता. त्यांच्याकडून अनेक अशा गोष्टी तुम्ही शिकू शकता आणि स्वतःच्या खेळामध्ये प्रात्यक्षिकता आणू शकता. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी करता तेव्हा आवर्जून तुम्हाला येणाऱ्या पुढील भविष्य काळामध्ये यश मिळेल, त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. अगदी बरोबर आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रथमेश क्रिकेटच नाही, जो अनुभवी असतो ना त्या अनुभवाचा नेहमीच आपण सदुपयोग करणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर अँड बेस्ट फ्युचर असं म्हटलं जातं. कारण अनुभव जीवन की सर्वश्रेष्ठ पुंजी होती आहे दोस्तो. नक्कीच त्या अनुभवाच्या जोरावर अविनाशने केलेली गोलंदाजी पुन्हा एकदा या मॅचमध्ये पकड मजबूत केली. कोलाबा वॉरियर्स टीमनं या अगोदर 2 सामने जिंकलेत. हा सामना त्यांचा तिसरा सुरू आहे. एक मॅच जिंकली आहे, हा तिसरा मॅच सुरू आहे, 1 लॉस झाली आहे. त्यामुळे हा मॅच जिंकल्यानंतर 2 विजय मिळतील कोलाबा वॉरियर्सला. परंतु तोरणा टायटन्स या अगोदरच्या 2 सामने लॉस झालेत, त्यामुळे जिंकूनही त्यांना कदाचित उपयोग होणार नाही आहे. उपयोग होणार आहे कोलाबा वॉरियर्स टीमला. जर दुसरा जिंकला तर काहीतरी अस्तित्व पुढे राहील. पण कदाचित तोरणा टायटन्स संघाचं पहिले ठरवलं असेल त्यांनी की हम तो डूबे आपको भी ले डूबेंगे सनम.
आणि अशा परिस्थितीमध्ये बघा 35 धावांचं छोटंसं लक्ष असताना देखील आता इथे दमछाक झाली आहे ती तोरणा टायटन्स टीमची. धावसंख्या फक्त धावफलकावर पाहायला मिळते ते अवघी 5, फक्त 5 धावा. आतिश पाटील गोलंदाज. धाबांची गती वाढत नाहीये, धाबा वृद्धिंगत होत नाहीये, धाबा संख्या खुंटली थांबली, धाबा संख्येवरती पूर्ण विराम लागलेला तुम्हाला पाहायला मिळेल. आता फेकी बघा कुठे केली आहे. आणि खरं तर प्रथमेश आता विजयाच्या उंबरट्यावरच आहे असं म्हणावं लागेल या कोलाबा वॉरियर्स टीमला. परंतु जर सामना जिंकला ना कोलाबा तर आतिश पाटीलला जास्त खंत वाटेल, दुःख होईल, का ती माझ्या हातातून सोडलेला झेल. म्हणजे 3 मॅच जिंकले असते, अगोदरचा जो सामना तो पराभूत झाले ना, हातातला मॅच 2 बॉल 7ची गरज होती, 2 बॉल 7 त्या धावा काढल्या गेल्या. आणि इथे खराब फिल्डिंग. अरे बघतोस काय, धाव, तुला धावायचं आहे, चेंडू थांबवायचा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बघत राहिला, वेळ निघून गेला. त्यामध्ये विशी कोहलीला टिपायचं आहे का, अनपीट करायचं आहे, जास्त जेवलाय 2 किलो भात, त्याच्यामुळे जास्त त्याच्याकडे लक्ष आहे फिल्डरचा. पुढील चेंडू आतिश पाटीलचा. ओ, अगदी विक्षेप न खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही, डॉट बॉलची समाप्ती. अशा प्रकारे 3 षटक समाप्त झालेत आणि फक्त धावसंख्या धावफलकावर अवघ्या 9. आता ठोक डीजे, मिळाली संधी तुला. फक्त 9 धावा, 35 करायचे आहेत. 35 वजा 9, इशू कोहली कॅल्क्युलेशन करून सांग तिथे. गणित भरपूर चांगला आहे विश्वनाथ कोहलीचा, विशू कोहलीचा. ऑसर टर्न केला, फिल्डर डीप मध्ये तैनात आहेत. गुड फिल्डिंग. पहिल्या ऍक्शन मध्ये बॉलला कलेक्ट करता, उचलतात, फेकतात. फिल्डर्सने देखील दबाव बनवणं फार महत्त्वाचं. मॉडर्न डे क्रिकेट फक्त बॅटिंग बॉलिंग वरती भर असून चालत नाही. फिल्डिंग डिपार्टमेंट जर तुमचं चांगलं असेल तर क्षेत्ररक्षण करताना 8 ते 10 धावा जर तुम्ही रोखल्या तर तो देखील दबाव वेगळा बनतो बॅटिंग टीमवर. पुढचा बॉल ओदा स्टंबनल अडब्या बॅटनं हल्ला केलाय, बॉल मागे चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या ऍक्शन मध्ये जमलं नाही, पण दुसऱ्या ऍक्शन मध्ये लगेच चेंडूला उचलला आणि फेकलाय. आता फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 24 धावा. 4 चेंडू 24 धावा म्हटलं तर 4 चेंडू 4 षटकार. प्रथमेश मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 4 षटकार मारले तर ही चर्चा दिवसभर राहील, परंतु मारणे गरजेचं आहे. नुकतंच दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये ठाणे रायगड विपक्ष रेस्ट ऑफ इंडिया मॅच तुम्ही पाहिली. ठाणे रायगड संघाची फार सुंदर कामगिरी त्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो सामना त्यांनी जिंकला आणि पिसारवेसा क्रीडांगणावरती ठाणे विपक्ष रायगड सामना देखील आपण पाहिला. आणि केडी करण धुळेनं चांगली बॅटिंग केली. बदलापूरचा वंडर बॉय आणि तसा त्या शॉर्ट बट स्वीट इनिंगच्या जोरावरती ठाणे संघाने मॅच जिंकली. बट नेहमीच ठाणे आणि रायगडमध्ये द्वंद्व युद्ध होताना आपल्याला पाहायला मिळालं. खरं त्या मैत्रीपूर्ण लढती असतात. क्रीडांगणावरती जरी एकमेकांच्या विरोधात खेळले पण मैदानाच्या बाहेर ते सर्व खेळाडू एकमेकांचे चांगले मित्र असतात. मैत्रीत्व जपलं जातं, पण प्रेक्षकांना कदाचित कधी कधी या गोष्टी कळत नसतात. आपापसात भांडणं करणं टाळा मित्रांनो. क्रिकेट कधीच भांडणं करण्यासाठी खेळ बनलेला नाही आहे, तो एकत्रित राहण्यासाठी बनलेला एकजुटीचा खेळ म्हणजे क्रिकेट. आपण नेहमीच सांगत असतो क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. ऑफ साईडला लॉफ केलाय, बॅटच्या रडार मध्ये आलाय, फेकून दिलाय थेट आडव्या बॅट, फटका सजवलाय, बॉल चाललाय डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. SPL ब्रँडेड सरपंच चषकाचा ब्रँड दाखवणारा षटकार. डीजे मास्टर लोहगड आणि हरिहर. चला कर्णधार तुम्हाला दुसऱ्यांदा कॉल. इथे मात्र षटकार जरी आला असला तरी वेळ निघून गेली आहे, त्यामुळं त्या षटकारांची काही आवश्यकता नाही आहे. शेती ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की पाऊस जेव्हा शेती करपून गेल्यानंतर पडल्यानंतर पावसाच्या काहीच किंमत नसते पावसाळ्याला किंवा पावसाला, तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. येस, आम्ही नेहमी सांगतो जेव्हा सामना गमवत असतात तेव्हा की जत्रा संपल्याच्या नंतर दुकानं मांडून काय फायदा. मॅच जवळपास संपले आणि जर तुम्ही तिथून षटकार चौकार लगवाल तर मात्र त्या षटकार चौकारांना काही अर्थ राहत नाही. बघा कॅच पुन्हा सोडली, पण बरीचशी पारितोषिक आहेत द टुर्नामेंट, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर. त्यामुळे त्या पारितोषिकांमध्ये जर तुमचा खेळाडू असेल तर या सुटलेल्या कॅचेस महागड्या ठरतील.
लोहगड ग्लॅडिएटर्स आणि हरिहर हिटर्स, चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय मी, प्रभाकरजी केणी यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. पिके भाऊ यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय.